Hello dear student, today we are going to learn uses of some important preposition. आज आपण preposition बद्दल शिकूया. preposition मध्ये हे काही कंपाऊंड preposition आहे ते नोट डाउन करा. into, upon, within, without, below, among, between, outside and beside हे इम्पॉर्टंट नाही. आता बघूया इम्पॉर्टन्स ऑफ प्रेपोजिशन. आधी बघा बिटवीन, अमॉंग हे दोन प्रेपोजिशन बघूया. अमॉंग इज द यूज फॉर मोर दॅन टू ऑर थिंग. अमॉंग आपण कधी यूज करतो जेव्हा दोनपेक्षा जो जास्त वस्तू किंवा गोष्टी असेल तेव्हा. ठीक आहे. बिटवीन इज द यूज ओनली फॉर टू. बिटवीन कधी यूज करतो दोन गोष्टी असते तेव्हा यूज केल्या जाते. बघा एक एक्झाम्पल. डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स अमॉंग द पुअर स्टुडंट्स ऑफ द क्लास. म्हणजे जेव्हा आता एखादं टीचर इज स्टँडिंग अमॉंग द स्टुडंट, म्हणजे खूप दोनपेक्षा जास्त लोकांच्या मधोमध एक व्यक्ती उभा असेल किंवा बसून असेल तेव्हा आपण अमॉंग यूज करू. बट बिटवीन केव्हा यूज करायचं जेव्हा दोघांमध्ये असतं, दोन गोष्टीमध्ये, ओनली फॉर टू. ओके. रीता इज सिटिंग बिटवीन छाया अँड करिश्मा असं म्हणूया. ठीक आहे. दोन व्यक्तीच्या मधोमध जो कोणी व्यक्ती असतो त्याला बिटवीन म्हटलं जाते. ठीक आहे. आता बघा इथे बघा. डिस्ट्रीब्यूट दिस बुक बिटवीन राम अँड श्याम. ओके. आता अमॉंग आणि बिटवीन हे इम्पॉर्टन्स आहे. बघा अमॉंग हे जेव्हा एक्झाम्पल सांगितलं मी जसं टीचर इज स्टँडिंग अमॉंग द स्टुडंट, टीचर इज सिटिंग अमॉंग द स्टुडंट, असं अशी जेव्हा सिच्युएशन असते जेव्हा भरपूर लोकांमध्ये एक व्यक्ती बसलेला असतो त्याला इंडिकेट करायचं असतं तेव्हा अमॉंग यूज केले जाते. आणि बिटवीन दोघांमध्ये मधला जो असतो तो बिटवीन असतो. ओके. आता बघा बिसाइड अँड बिसाइड्स. बिसाइड मीन्स बाय द साइड ऑफ. ओके. आता कुठली साईड दाखवायची आहे तेव्हा आपल्याला बिसाइड यूज करायचं असते. ओके. बघूया काय तर. ही इज अ सिटिंग बिसाइड काव्या. आणि फर्स्ट एक्झाम्पल बघा. तो कुणाच्या साईडला बसलेला आहे, साईडला बिसाइड किंवा साईडला बसलेला असतो तेव्हा बिसाइड यूज केल्या जाते. म्हणजे हे एक प्रकारे कंजक्शन आहे. कुठलेही सेंटेन्स पूर्णता येणे हे प्रेपोजिशनचं काम असते. ही हॅज अ कार बिसाइड अ मोटरसायकल. म्हणजे आपण म्हणूया कार ही मोटरसायकलच्या साईडला उभी आहे म्हणजे ठेवलेली आहे असं म्हणूया. ठीक आहे. आता बिसाइड्स नंतर बघूया ॲगो किंवा बिफोर. ॲगो मीन्स पूर्वी आणि बिफोर ॲगो मीन्स पूर्वी आणि बिफोर मीन्स पण पूर्वीच होतं. आफ्टर मीन्स काय होतं, नंतर होतं. ॲगोमध्ये बघा ॲगो इज यूज फॉर पास्ट इव्हेंट वाईल. ॲगो कधी यूज केलं जातं जेव्हा पास्ट इव्हेंट असतं तेव्हा आपल्याला ॲगो यूज करायचं आहे. आणि बिफोर कधी यूज करा बिफोर यूज इन द रेफरन्स टू इव्हेंट्स. जेव्हा टू इव्हेंट्स रेफरन्स केले जातं तेव्हा बिफोर यूज करायचं. जसं बघा एक्झाम्पलद्वारे बघूया. ही कॅन 3. बघा इथे ही कॅन 3 डे ॲगो. बघा इथे काय सांगितलं आहे, पास्ट इव्हेंट सांगितलं. इथे 3 डे ॲगो म्हटलं आहे म्हणजे पास्ट इव्हेंट झाली ही. आता नंतर बघा द ट्रेन हॅड लेफ्ट बिफोर ही रीच द स्टेशन. बघा दोन स्टेशन आणि ट्रेन ह्या दोघांचं सांगितलं. इथे टू इव्हेंट सांगितले आहे तेव्हा आपल्याला काय वापरायचं आहे,
बिफोर यूज करायचा. ठीक आहे. आधी कुठलं ट्रेन सांगितलं, नंतर काय सांगितलं स्टेशन. हे काय दोन इव्हेंट झाले, म्हणून तिथे काय यूज करायचं आहे, बी यूज करायचं, बिफोर यूज करायचं. आणि जेव्हा पास्ट इव्हेंट असते तेव्हा ॲगो यूज करायचं, आणि टू इव्हेंट्स असते तेव्हा बिफोर यूज करायचं. आता इन आणि इनटूचं बघूया कसं यूज करते. इन इज अ यूज मीन्स इनसाइड स्टेट मुवमेंट. बघा, इनटू शो मुवमेंट्स आउटसाइड टू इनसाइड. बघा, इंटू सहसा येत नाही पण असतात. बघा, आपण एक्झाम्पलद्वारे करूया. कृष्णा लिव्ज इन मुंबई. आता इन हे खूप कॉमन प्रेपोजिशन आहे. कुठे राहतो असं, किंवा कुठल्याही गावात असो, कुठल्याही शहरात असो, असं जर यूज करायचं असतं तेव्हा आपल्याला इन यूज करायचं आहे. कृष्णा लिव्ज इन मुंबई. आणि इंटू कधी यूज करते बघा, द पोलीस रश इंटू द बिल्डिंग. पोलीस, ओके. इथे काय सांगितलं की रश हे काय झालं, मुवमेंट झालं. बघा, एखादी मुवमेंट जेव्हा आपल्याला दाखवत असते, ओके, तेव्हा आपल्याला इंटू यूज करायचं आहे. जसं आपण इंटू द वाईल्ड हा लेसन बघितला, त्यामध्ये काय सांगितले, इंटू हा वर्ड यूज केलेला आहे. इंटू द वाईल्ड म्हणजे त्यांनी एंटर केलं वाईल्डमध्ये. वाईल्ड मीन्स जंगलमध्ये एंटर केलं, म्हणजे एक प्रकारची मुवमेंट झाली तिथे. ठीक आहे. म्हणून ते बघा, इन यूज करतो ते एक स्थायी असते, ओके. बट इंटू यूज करताना हे काय असतं, मुवमेंट असते तेव्हा. म्हणून जेव्हा मुवमेंट्स थिंक असते, ओके, इंटू द वाईल्ड, पोलीस रश फिलिंग द ब्लँक इंटू द, म्हणजे पोलिसने बिल्डिंगमध्ये एंट्री केली, म्हणजे एक प्रकारे बघा तिथे मुवमेंट होऊन राहिली, म्हणजे इंटू यूज करायचं तिथे. ठीक आहे. आता सिन्स आणि फॉर बघा. सिन्स टू एक्सप्रेस टू लॉंग ड्युरेशन, इट मीन्स फ्रॉम पॉइंट टू पॉइंट ऑफ द टाइम इन द पास्ट. सिन्स कधी यूज करायचं, जेव्हा लॉंग ड्युरेशन असतं, ओके. लॉंग ड्युरेशन म्हणजे आपण बघूया की जसं पॉइंट ऑफ टाईम दिलं असते ते खूप पास्टची असते. आणि सिन्स जसं खूप वर्षापूर्वी वगैरे असं टायमिंग दिलं असतं, सिन्स 1980, सिन्स 1850, अशा पद्धतीचे जेव्हा खूप पास्ट टाईमचे जे टायमिंग असते तेव्हा आपल्याला सिन्स यूज करायचा आहे. आणि फॉर कधी यूज करायचा, फॉर इज यूज ओनली वेन यू रेफर अ पिरियड ऑफ टाईम. आणि इथे फॉर कधी यूज करायचं, जेव्हा पिरियड ऑफ टाईम असतं तेव्हा फॉर यूज करायचं आहे. बघा, आता आपण एक्झाम्पलद्वारे करूया काय येतं ते. सिन्स कधी यूज केलं जातं आणि फॉर कधी. माय फादर हॅज बीन वर्किंग इन द फॅक्टरी फॉर लास्ट 20 इयर. बघा, इथे लास्ट 20 इयर हे एक पिरियड झालं. ठीक आहे. म्हणून आपल्याला तिथे फॉर यूज करायचं. आणि सिन्स कधी बघा, आय डिड नॉट सी सिन्स जुलै. बघा, एखादी गोष्टी तेव्हापासूनचं, मी जुलैपासनं तुला बघितलं नाही असं म्हटलं आहे तिथे. आय डिड नॉट सी सिन्स जुलै. कारण जेव्हा पासपासून जेव्हा घटना आपण तेव्हापासूनचं म्हणतो तेव्हा आपल्याला काय यूज करायचं आहे, सिन्स. इथे काय म्हटलं, मी जुलैपासून तुला बघितलं नाही, म्हणजे तेव्हापासूनची घटना चालू आहे. आणि इथे पर्टिक्युलर दिला आहे 20 इयर्स, तेव्हा आपल्याला फॉर यूज करायचं आहे, ओके. आता इन बघा. इन इज अ युजली यूज वेन रेफरिंग लास्ट प्लेस, कंट्री, डिस्ट्रिक्ट, लार्ज सिटी. आणि इथे बघा, इन कधी कधी यूज केला जातो. आपण युजली कंट्रीजसाठी, डिस्ट्रिक्टसाठी आणि लार्ज सिटीसाठी यूज केलं जातं. जसं एक्झाम्पल बघू. देअर इज अ बुक इन द बॉक्स. बघा, आता बॉक्ससाठी आपण इन यूज करतो, आणि आपण इथे राहतो तिथे सुद्धा इन यूज करतो. सपोज लिव्ह इन हिंगणघाट. आता इथे काय म्हणतात, देअर इज अ बुक इन द बॉक्स. बुक्स कुठे ठेवलेले आहे, बॉक्समध्ये ठेवले आहे. मध्ये जेव्हा मध्ये हा शब्द येतो तेव्हा आपल्याला इन यूज करा. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला त्यामध्ये ठेवायची आहे किंवा तिथे राहतो आपण,
अशी गोष्ट करायची असते तेव्हा आपल्याला इन यूज. माय ब्रदर लिव्ह इन न्यू दिल्ली. बघा इथे बघा दोन सेंटेन्स इन इनचेच आहे, बट बघा डिफरन्स आहे दोघांमध्ये. एक सेंटेन्स असा आहे की माझा भाऊ न्यू दिल्लीमध्ये राहतोय, आणि फर्स्ट सेंटेन्स बघा, देअर इज अ बुक इन द बॉक्स. जे बुक, तिथले जे बुक्स आहे ते कुठे आहे, बॉक्समध्ये आहे. ओके, ह्या डिफरन्स लक्षात ठेवा. इथे जेव्हा आपण एखादी गोष्ट त्यामध्ये ठेवतो, असा यूज आपल्याला यामध्ये आहे त्यामध्ये असं म्हणायचं असते, तेव्हा इन यूज करायचं. आम्ही कुठे राहतो आपण, तेव्हा आपल्याला असं सेंटेन्स बनवायचं असेल तर इन यूज करायचं. बघूया नेक्स्ट. इट इज युजली टू एक्सप्रेस अ पिरियड ऑफ टाईम. आणि पिरियड ऑफ टाईम मध्ये सुद्धा आपण इन यूज करतो. कसे बघूया. आय गेट अप ॲट 7 o'clock इन मॉर्निंग. बघा आता हे इन हा 3 ठिकाणी यूज केलेला आहे. आपण कुठे राहतो त्यासाठी, एखादी वस्तू त्यामध्ये असेल त्यासाठी, आणि आय गेट अप 6 o'clock इन मॉर्निंग. आता मॉर्निंगमध्ये मी सकाळी 6 वाजता उठते, अशा पद्धतीने मॉर्निंगला किंवा मॉर्निंगमध्ये असं म्हणतोय तेव्हा आपण इन यूज करायचं आहे. इन डिनोट अ स्टेट फॉर बीइंग इनसाइड समथिंग. सपोज आपल्याला कुठल्या बघा एक्झाम्पल बघा, ही इज इन हिज रूम. तो त्याच्या रूममध्ये राहतोय, अशा पद्धतीने जेव्हा सेंटेन्स असतो, एखाद्या व्यक्तीच्या रूममध्ये असो किंवा कुठल्या हॉलमध्ये असो, कुठली एखादी रूम्स असो, हॉल्स असो, कुठलंही मॉर्निंग असो किंवा कुठलं एखादं आपण म्हणूया एखादं सिटी असो, असे वर्ड यूज असते तेव्हा आपल्याला इन यूज करायचं आहे. बघा, आय एम इन अ बेड. मी कुठे आहे, बेडवरती आहे. आणि नंतर बघा ॲटचं काय आहे. ॲट इज यूज फॉर अ स्मॉल अँड युनिक अनइम्पॉर्टंट प्लेस लाईक विलेज, स्मॉल टाउन, स्क्वेअर एक्सेट्रा. आणि ॲट कधी कधी यूज करा. बघा हे मी तुम्हाला आधीच आता समजावून सांगत आहे, पण याचे पिक्स तुम्हाला PDF द्वारे सेंड करेल. ओके, बघा ॲट कुठे यूज करायचं आहे. जसं अनइम्पॉर्टंट प्लेस असतात, जसं स्मॉल टाउन वगैरे, विलेजेस असतात, कुठलं एखादं छोटं स्थळ असेल, स्क्वेअर असेल, तशा ठिकाणी आपल्याला ॲट यूज करायचं आहे. छोटं सपोज आता ॲट आय लिव्ह इन हिंगणघाट ॲट, आपण म्हणूया कुठे राहतो ते, आता ॲट कुठलं टेम्पल म्हणूया, कुठलं एखादं हरिओम सभागृह, अशा पद्धतीचे जे स्थळ असते तेव्हा आपण छोटं स्थळ, एखाद्या मोठ्या सिटीमधलं छोटं स्थळ, किंवा एखादं कॉलेज म्हणूया, कॉलेजचं नाव आलं असेल, किंवा एखादं आपण छोटं विलेज किंवा टाऊनचं नाव घेतो तेव्हा आपल्याला ॲट यूज करायचं. बघा एक्झाम्पलद्वारे काय आहे ते बघ. ॲट शोज पोझिशन्स. इथे काय क्लिअर नाही कळत. बघा एक्झाम्पलने समजू घेऊया. सी इज ॲट होम. ती कुठे आहे, होम. ओके, द ट्रेन इज इन मोशन. इथे बघा ॲट शोज स्टेशनरी. हां, स्टेशनरी पोझिशन आहे. स्टेशनरी पोझिशन और एक्झिस्टिंग स्टेट इट्स शो मुवमेंट. आणि इथे ॲट कधी, जसं आय लिव्ह इन होम, ॲट होम, अशा पद्धतीने जेव्हा छोटंसं जेव्हा इंडिकेट करायचं असते तेव्हा आपल्याला ॲट यूज करायचं आहे. ओके, आता फॉर्म बघूया. फ्रॉम आहे, फॉर्म नाही. फॉर्म मीन्स शेती होतं, फ्रॉम आहे. ओके, फ्रॉमचा अर्थ काय होतं बघा. फ्रॉम इज अ यूज टू इंडिकेट समथिंग स्टार्ट टाईम. बघा कुठले टायमिंग सेट होत असेल किंवा याच्याकडनं फ्रॉमकडनं असं म्हणतोय तेव्हा आपल्याला फ्रॉम. ही हॅज कम फ्रॉम नागपूर. कुठनं कडनं आपण म्हणूया
तो कुठून आलेला आहे, नागपूरवरनं आलेला आहे. अँड बघा, ही विल स्टार्ट फ्रॉम 8 आणि तो 8 वाजतापासून सुरुवात करणार आहे. हे सर्व गोष्टी जेव्हा फॉर्म म्हणजे एखाद्या गोष्टीपासून सुरुवात करणे किंवा तिकडनं येणे तिकडनं जाणे, फॉर्म म्हणतोय आपण. ठीक आहे, त्याचा अर्थ होतो एखादी गोष्ट. बघा इथे काय म्हटलं आहे, नागपूरवरनं आलेला आहे. ठीक आहे, नंतर 8 वाजतापासून सुरू पासून, फॉर्म म्हणजे पासून पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, 8 वाजतापासून स्टार्ट करणार आहे असं होतं त्याचा अर्थ. आता बघा, टू एक्सप्रेस द बिकॉज ऑफ और रिझल्ट ऑफ ही इज सफरिंग फ्रॉम कोल्ड. बघा, एखादं रिझन वगैरे सांगायचं असेल, त्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, तेव्हा आपल्याला फॉर्म यूज करायचा आहे. बघा एक्झाम्पल, ही इज सफरिंग फ्रॉम कोल्ड. हे थंडीमुळे काय होत आहे, काहीतरी सफरिंग झालं आहे, म्हणजे एखादं काय म्हणूयात डिसीज वगैरे झाला आहे, हेच म्हणतो इथे की एखाद्या गोष्टीपासून शी इज डिसीज फ्रॉम, आपण म्हणू शी हॅज इलनेस फ्रॉम रेनी सीझन. आपण म्हणूया थंडी पावसामुळे हिला आजार आला आहे. ह्या सर्व गोष्टी, एखादी गोष्ट त्यापासून सुरुवात होते तेव्हा आपल्याला फॉर्म यूज करायचा आहे. ओके, टू एक्सप्रेस हाऊ फॉर डिस्टन्स माय विलेज. हे बाय, इथे बघा, डिस्टन्स जेव्हा इंडिकेट करायचं असतं तेव्हा सुद्धा आपल्याला फॉर्म यूज करायचं. फॉर्म हे 2-3 ठिकाणी यूज केलं जातं, ते फक्त सेंटेन्स बघून यूज करायचं आहे. इथे डिस्टन्स, आपण एखादं रिझन सांगायचं असतं तेव्हा बिकॉज ऑफ रिझल्ट वगैरे सांगायचं असतं तेव्हा. बघा एक्झाम्पल, बघा, माय विलेज 5 किलोमीटर्स फ्रॉम द सिटी. सिटीपासनं माझं गाव किती किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे. कुठून ते कुठून, आता म्हणूया विलेजपासनं, सिटीपासनं विलेजपर्यंत, म्हणजे एक प्रकारे इथे फॉर्म म्हटलं आहे, म्हणजे ह्या दोघांचं डिफरन्स सांगितलं आहे की सिटीपासनं माझं गाव 5 किलोमीटर आहे. असं जेव्हा असते, जेव्हा डिस्टन्स इंडिकेट करत असतं तेव्हा आपल्याला फॉर्म यूज करायचा. ओके, आता बघूया टू कसं यूज केलं जातं. टू इज यूज फॉर डायरेक्शन ऑफ समथिंग. एखादी गोष्ट डायरेक्शन, कुठल्याही गोष्टीबद्दल डायरेक्शन दिलं जातं तेव्हा आपल्याला टू यूज करायचं. जसं ही ऑलवेज वॉक टू कॉलेज. कॉलेजकडे आपण टूचा अर्थ कडे किंवा ला म्हणू. ठीक आहे, ती कॉलेजकडे कुठं नेहमी चालत जाते. ओके, दे वेंट टू द मार्केट इन द इव्हिनिंग. ते नेहमी काय म्हटलं आहे, ते मार्केटला जाते. कधी, सायंकाळला ते मार्केटला जातात. म्हणजे बघा इथे कडे, एखाद्या गोष्टी कडे म्हणतो आपण. इकडे जाणे, तिकडे जाणे, मार्केटला जाणे, कॉलेजला जाणे, जिमला जाणे, अशा गोष्टी जेव्हा एका कडे किंवा ला असा शब्द येतो तेव्हा आपल्याला टू यूज करायचं. जसं टू द कॉलेज, टू द मार्केट, अशा पद्धतीचे टू कॉलेज, टू द मार्केट, टू द जिम, अशा गोष्टीकडे जेव्हा आपण डायरेक्शन दाखवलं जातं तेव्हा आपल्याला टू यूज करायचा. ओके, टू द पर्पोज और इन्व्हिटेशन. इथे काय म्हटलं आहे, इन्व्हिटेशन. जेव्हा इन्व्हिटेशन असतं तेव्हा आपण टू यूज करतो. जसं ही इन्व्हाइट मी टू डिनर. कशासाठी, डिनरसाठी. दे केम टू सी मी. ओके, आता बघा अबाव कधी यूज केलं जातं. अबाव इट मीन्स हायर दॅन इफ द ऑब्जेक्ट डू नॉट टच द सरफेस. म्हणजे एखाद्या गोष्टी त्या गोष्टीला टच ना होत असेल. अबाव, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया, बघा, वी मस्ट हॅव रूफ अबाव अवर द हेड. बघा, आपल्याला रूफ म्हणजे आपला स्लॅब आपल्याला टच करते का, नाही, म्हणजे ओव्हर आहे, आपल्या हेडच्या ओव्हर काय रूफ आहे. म्हणजे आपण म्हणूया जसं
ओवर इथे अबाऊ, जसं एखादा पक्षी फ्लाय करत आहे अबाऊ अवर हेड, काय म्हणू, एक पक्षी आपल्या डोक्यावरनं फ्लाय करत आहे. ठीक आहे. म्हणजे इथे बघा एखादी गोष्ट जेव्हा आपल्या हेडला किंवा कुठल्या गोष्टीला टच नाही करता, अदर असतात, जसं हेडला स्लॅब आपला टच करतं का नाही, तशा गोष्टी असतात तेव्हा अबाव यूज केलं जातं. बघा, माय नेम इज अबाऊ सब इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर, माझं नाव काय सब इन्स्पेक्टरच्या वरती आहे. म्हणजे एक प्रकारे इथे पोझिशन सुद्धा सांगितलेली आहे. ठीक आहे. आता ओव्हर बघूया काय तर. ओव्हर मीन्स verticity about and indicate nearness if the object in moving position. इथे मूविंग पोझिशन सांगायचं आहे आपल्याला. बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द स्काय. बघा, बर्ड्स कुठे फ्लाय करताय, ओव्हर द स्काय, म्हणजे आकाशात उडून राहिले. आणि आय स्पोक टू हर ओव्हर द फोन. मी कुठे बोलत आहे, तिच्या फोनवर बोलत आहे. म्हणजे एखादी गोष्ट नियरनेस राहिली, इंडिकेट, जर जवळ आपल्याला इंडिकेट करायची राहिली किंवा मूविंग पोझिशन करायची राहिली, तेव्हा आपण ओव्हर यूज करायचं. ओके. देअर वॉज लॅम्प हँगिंग ओव्हर द टेबल. टेबलवर काय ओव्हर होत आहे, लॅम्प. ओके. ऑन बघा काय आहे, ऑन इज अ यूज इन सेन्स ऑफ द रेस्ट वेन द ऑब्जेक्ट टच टू द सरफेस. एखादी गोष्टी एखाद्या वस्तूला टच असेल तेव्हा आपण ऑन वापरू. सपोज एका बेंचवर टेक्स्टबुक आहे, तर काय म्हणू, टेक्स्टबुक ऑन द टेबल, बेंच. ओके. एखादी गोष्ट समजा एखाद्या वस्तूला लगेच असेल, लागून असेल, तर आपण तेव्हा आपल्याला ऑन वापरायचा. ओके. एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. बघा, देअर इज अ बटरफ्लाय ऑन द विंडो. म्हणजे बटरफ्लाय ही विंडोवर बसलेली आहे, म्हणजे त्यांचं टच आहे बटरफ्लाय आणि विंडोचं, ते म्हटलं. जेव्हा दोन गोष्टीचं जेव्हा टचनेस असतं तेव्हा आपल्याला ऑन यूज करायचं आहे. जसं बघा, ही इज सिटिंग ऑन द बेंच. ऑब्वियसली तो बेंचवर बसलेला आहे, टच ऑब्वियसली असतं. द बुक इज ऑन द टेबल. बुक कशावर ठेवलेलं आहे, टेबलवर. अदर असतं का, ते असू शकते का, नाही, लगत असतं, टचेबल असतं. म्हणून जेव्हा टचेबल वस्तू असते तेव्हा आपल्याला ऑन यूज करायचं. ओके. बघा आता, ऑन इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस टाइम, डेज अँड मंथ. आणि बघा, आपण टचेबल गोष्टीसाठी ऑन यूज करतो आणि नंतर कशासाठी यूज केलं जातं, टाइम, डेज अँड मंथसाठी सुद्धा ऑन यूज केलं जातं. हे इम्पॉर्टन्स आहे. बघा, ही केम ऑन द मंडे. मंडे काय, डेज आहे. ओके. हिज बर्थडे ऑन 2 जानेवारी. बघा, इथे मंथ इंडिकेट केलं आहे, म्हणजे एखादं डेज, मंथ आणि टाईम इंडिकेट करायचं असतं तेव्हा सुद्धा ऑन यूज करायचं असतं. बघा, नंतर ऑन टू ऑन एक्सप्रेस क्लास टू प्लेस. जेव्हा एखादा प्लेस सुद्धा आपल्याला क्लास ऑफ प्लेस एक्सप्रेस करायचं असतं, इंडिकेट करायचं असतं, तेव्हा सुद्धा आपल्याला ऑन यूज करायचं. पटना इज ऑन द बँक ऑफ गंगा. पटना कुठे आहे, गंगाच्या वरती आहे, म्हणजे गंगावरती आहे पटना, असं म्हणूया. बघा आता, अपॉन काय, अपॉन इज यूज टू एक्सप्रेस सेन्स ऑफ मोशन्स. आता अपॉन कधी यूज करायचं असतं, जेव्हा मोशन, सेन्स ऑफ मोशन असतं. जसं बघा, अवर एनिमी केम अपॉन अस. म्हणजे एखादी गोष्ट मुमेंट्समध्ये असते तेव्हा आपण म्हणजे आपल्यावर
असं म्हणतो आपल्यावर अटॅक केला, आपले एनिमी आपल्यावर अटॅक करून राहिले, आपल्यावर येऊन राहिले, अशा गोष्टी अपॉन म्हणजे आपल्यावर, ओके, आपल्यावर अपॉन असतं, अटॅक करत असतो, तेव्हा आपल्याला अपॉन यूज करायचा आहे. अंडर कधी यूज करतं बघा, ऑपोजिट टू ओव्हर, ओव्हरच्या ऑपोजिट अंडर असतं. ओके, अंडर इज यूज फॉर अ पोझिशन दॅट इज अ बिलो समथिंग थिंग्स विच फिजिकल कॉन्टॅक्ट द मे, बघा इथे एक्झाम्पल सांगितलंय, द मायनर वर्क अंडर द अर्थ. मायनर वर्क कुठे असते, अंडर द अर्थ असतं, म्हणजे धरतीच्या आतमध्ये काय असतं, म्हणजे अंडर ग्राउंड वर्क असतं मायनरचं, म्हणजे जे WCLचे त्यांचे वर्क असते ते अर्थच्या अंदर असतं. हे इथे अंडर म्हणजे खाली, साहजिक आहे. द रिव्हर इज फ्लोविंग अंडर द ब्रिज. ब्रिजच्या आतमध्ये काय असते, ब्रिज असते, वरतं पूल असते, त्याच्या खाली ऑब्विसली रिव्हर काय असते, फ्लोविंग करत असते. अंडर म्हणजे खाली. ही इज सिटिंग अंडर द ट्री, तो ट्रीच्या खाली बसलेला आहे. ओके, आणि जेव्हा टू एक्सप्रेस लेस दॅन अवर यंगर दॅन, यंगरच्या जेव्हा लेस खालचा असतो, त्यांचं जेव्हा एज इंडिकेट करायचं असतो, तेव्हा सुद्धा आपल्याला किंवा हा याच्यापेक्षा मोठा आहे, लहान आहे, असं जेव्हा खाली आहे म्हणजे लहान आहे म्हणतो आपण, खाली म्हणजे या वयाच्या खाली आहे असं म्हणतोय, तेव्हा इंडिकेट करतो एज, तेव्हा सुद्धा आपल्याला अंडर यूज करायचं. जसं दॅट लाईक एक्झाम्पल बघा, ही इज अंडर 18 इयर ओल्ड, तो काय 18 वर्षाच्या खाली आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण. एक्झाम्पल बघून घ्या, टू एक्सप्रेस लोअर इन रेंज दॅन समबडी, म्हणजे इथे रेंज वगैरे असते, कुणा व्यक्तीमध्ये जेव्हा रेंज असतं, जेव्हा पोझिशनची रेंज असतं, त्याच्यामध्ये जेव्हा लोअर असते तेव्हा सुद्धा आपण अंडर यूज करतो. जसं एक्झाम्पल बघा, ही हॅज अ स्टॅफ ऑफ 25 वर्कर अंडर हिम. काय म्हटलं इथे, 25 वर्करचा स्टाफ माझ्या खाली काम करते, हे म्हटलं इथे. ठीक आहे, जेव्हा खाली हा शब्द यूज करायचा तेव्हा अंडर यूज करून घ्यायचं. ओके, मग कुठल्याही ठीक म्हणजे कुठल्याही पद्धतीने यूज केला असो, किंवा खालच्याद्वारे आपण म्हणूया एजच्या इंडिकेट करत असेल, किंवा आपण आधी काय बघितलं, एखादं ट्रीच्या अंडर बसून असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे अंडरचे जे पोझिशन असते तेव्हा आपल्याला अंडर यूज करायचं आहे. द कॉलेज रन्स अंडर अ मॅनेजमेंट. कॉलेज हे ऑब्विसली मॅनेजमेंटच्या अंडरमध्ये असते, खाली असते, जे तशा पद्धतीने. बिलो मीन्स लोअर दॅन, बिलो नॉट एक्सप्रेस कॉन्टॅक्ट. बघा इथे, वी सा स्मॉल हाऊस बिलो अस फ्रॉम द प्लेन. बिलो म्हणजे सुद्धा आपण लोअर दॅन, जेव्हा लोअर दॅन असतं तेव्हा आपल्याला बिलो यूज करायचा. ओके, बिहाइंड बघा, द प्रेपोजिशन बिहाइंड हॅज मिनिंग ऑफ ॲट द बॅक ऑफ समबडी. बिहाइंड म्हणजे आपल्या मागे. ओके, बिहाइंडचा अर्थ बघा, एक्झाम्पल बघा, देअर इज अ ट्री बिहाइंड नियर माय हाऊस. माझ्या घराजवळ, माझ्या मागे, घराच्या मागे एक काय ट्री आहे. ओके, तिथे एक काय ट्री आहे. एखादी गोष्टी मागे दाखवायची असेल, आपल्या मागे झाड आहे, आपल्या मागे काही, माझ्या मागे यांचं घर आहे, त्यांचं घर आहे, असं वगैरे, माझ्या मागे एक हॉटेल्स आहे, असं मागे हा शब्द जेव्हा यूज करायचा असतो तेव्हा आपल्याला बिहाइंड हा वर्ड यूज करायचा, बिहाइंड हा प्रिपोजिशन यूज करायचा आहे. ओके, बी साईड बघा, बी साईड हॅज मिनिंग बाय द साईड ऑफ समथिंग. कुठल्याही साईडची कुठल्याही वस्तूची जेव्हा साईड दाखवायची असते तेव्हा आपल्याला बी साईड, ही इज अ सिटिंग बिसाईड मी,
तो आपल्या माझ्या बिसाईडला बसलाय, माझ्या बाजूला बसलेला आहे म्हणून. बाजू जेव्हा दाखवायची असते तेव्हा बिसाईड यूज करायचं. राऊंड अराउंड, आता राऊंड अराउंड बघा, रेफर टू अ सर्क्युलर मोशन और पोजिशन अराउंड अनादर ऑब्जेक्ट, इट मीन्स इन द एरिया ऑफ. जेव्हा एरियाचं जेव्हा राऊंड किंवा अराउंड पोझिशन दाखवली जाते तेव्हा आपल्याला राऊंड किंवा अराउंड यूज करा. एक्झाम्पल बघा, देअर आर अ मेनी गार्डन अराउंड द लेक. काय म्हटलंय, लेक तळ्याच्या भोवताल काय आहे, भोवताल, सभोवताल. अराउंड म्हणजे सभोवताल. ओके, अराउंड म्हणजे भोवताल. ओके, लेकच्या भोवताल काय आहे, काय म्हणू आपण, इथे गार्डन्स म्हटले आहे खूप सारे. आणि अर्थ रिव्हॉल्व्स राऊंड द सन, आणि सनच्या भोवताल काय फिरतं, अर्थ. ओके, राऊंड, राऊंड म्हणजे सभोवताल. ओके, अक्रॉस बघा, आता अक्रॉस म्हणजे काय होतं, अक्रॉस इट रेपर फ्रॉम वन साइड टू अनादर साइड as well as on the other two. I will can swim across the Ganga. म्हणजे across म्हणजे बघा, मोनिका रँग अक्रॉस द रोड. म्हणजे एखादा अक्रॉस क्रॉस करायचं असेल, एखादा रोड क्रॉस करा तेव्हा अक्रॉस हा शब्द यूज केला जातो. बघा, अप कधी यूज केला जातो, अप म्हणजे वरती. इट इज यूज टू एक्सप्रेस द मूवमेंट गोइंग टू द अ हायर प्लेस. जेव्हा हायर प्लेस इंडिकेट करायचं असतं तेव्हा अप यूज करायचं. जसं ही रॅन अप द हिल. ओके, तो हिलवर रॅन केलं, त्याने धावला. आता डाऊन म्हणजे काय होतं बघा, डाऊन म्हणजे खाली, ऑब्विसली माहितीच असेल. बघा, इट इज यूज टू एक्सप्रेस अ मूवमेंट गोइंग डाऊन अ प्लेस. वी केम डाऊन द हिल म्हणजे डाऊन म्हणजे खाली, आम्ही हिलच्या खाली आलोय. ओके, एखादा प्लेस जेव्हा मुवमेंट वरून खाली होत असेल, ओके, तेव्हा आपल्याला डाऊन यूज करायचे, डाऊन हा शब्द यूज करायचा आहे. ओके, ड्युरिंग बघा, इम्पॉर्टंट आहे. ओके, ड्युरिंग इज अ यूज नो पिरियड ऑफ टाईम. ड्युरिंग कधी यूज केल्या जाते, पिरियड ऑफ टाईम्स असते तेव्हा. इट वॉज अ व्हेरी कोल्ड ड्युरिंग विंटर. विंटर पासून काय आहे, खूप थंडी पासनं एखादी गोष्ट तेव्हापासून सुरू झाली. आता आपण म्हणू, इट वॉज अ हॉट, व्हेरी हॉट ड्युरिंग समर. समरपासून काय झाली, खूप गरमी वाढली. जसं इट वॉज अ व्हेरी कोल्ड ड्युरिंग द विंटर. विंटरपासून खूप आपल्याला थंडी सुरू, एखादी गोष्ट तेव्हापासूनची सुरुवात झाली त्याला आपण ड्युरिंग यूज करायचं. ओके, ऑफ, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड आहे हा. ओके, जेव्हा चा ची चे म्हणजे ऑफ होतं. ओके, बिलॉंग टू, इट इज यूज एक्सप्रेस बिलॉंगिंग और रिलेटिंग टू समबडी. कुठल्या गोष्टीशी रिलेटेड असेल तेव्हा आपण ऑफ यूज करू. बघूया, जसं आपण म्हणतोय की पिलर्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे स्तंभ. ओके, चे ऑफ म्हणजे स्तंभ. जेव्हा एखादी गोष्टी त्याच्या रिलेटेड सांगत असतो तेव्हा आपल्याला ऑफ यूज करायचा आहे. जसं दिस इज द हाऊस ऑफ माय अंकल. काय म्हटलंय, ते हाऊस कुणाचं आहे, माझ्या काकांचं आहे. म्हणजे एक प्रकारचं रिलेशन असेल त्या दोन गोष्टीमध्ये तेव्हा आपल्याला ऑफ यूज करायचं. जसं दशरथ वॉज द किंग ऑफ द अयोध्या. अयोध्याचे किंग कोण होते, दशरथ होते. ओके, ची जेव्हा हा दोन यांचा जेव्हा यूज केला जातो तेव्हा आपल्याला ऑफ यूज करायचा. ओके, अबाउट, इट इज द यूज टू एक्सप्रेस पर्पोज. आय नो एव्हरीथिंग अबाउट हिम. विषयी, अबाउट म्हणजे त्याच्याविषयी, त्याच्या रिलेटेड आपल्याला जे काही माहिती आहे. आय नो अबाउट इट, मला त्याच्याविषयी सर्व माहिती आहे. आय नो अबाउट पॉलिटिकल, मला राज्याविषयी भरपूर मला माहिती आहे. आय नो अबाउट इंग्लिश लिटरेचर, मला इंग्लिश लिटरेचरविषयी माहिती आहे. जेव्हा एखाद्या विषयी आपण म्हणतो माहिती असते तेव्हा आपल्याला अबाउट यूज करायचा. ओके,
आफ्टर, यू नो दॅट व्हॉट इज मीन बाय आफ्टर. ओके, आफ्टरचा अर्थ काय होते तुम्हाला माहिती आहे. इट इज अ यूज टू शो सिक्वेन्स ऑफ द टाइम अँड प्लेस. हे कशाचं एखादा टाईम आणि सिक्वेन्स हे करतं आहे. ठीक आहे. आय विल मीट यू आफ्टर डिनर. मी तुम्हाला डिनर नंतर भेटते. पटना केम आफ्टर द गंगा. कायदा पटना आधी येतं गंगाच्या नंतर. अगेन्स्ट, अगेन्स्ट म्हणजे विरोधी. ओके, इट इज द यूज फॉर द अपोजिंग म्हणजे एखाद्या विरोध, डिसॲग्री असतो आपण एखाद्या गोष्टीला, अपोजिट असतो. विथ द समबडी विथ सम ऑर समथिंग. एखाद्या गोष्टीविषयी आपण अपोजिशन असतं किंवा डिसॲग्री असतो तेव्हा आपल्याला अगेन्स्ट यूज करायचं. जस्ट लाईक फॉर एक्झाम्पल बघा, वन शुड नॉट गो अगेन्स्ट लॉ आणि वी मस्ट फाईट अगेन्स्ट द करप्शन. आम्ही करप्शनच्या विरोधात काय करतोय, फाईट करतोय. ओके, म्हणजे एखाद्या गोष्टीचं अगेन्स्ट असतं तेव्हा आपल्याला अगेन्स्ट विरोध असतो तेव्हा आपल्याला अगेन्स्ट यूज करायचं असते. बिफोर बघा, इट इज अ यूज टू एक्सप्रेस अर्लियर दॅन समबडी समथिंग. बघा, गांधी वॉज बॉर्न बिफोर सरदार पटेल. काय म्हटलंय, गांधीजी हे सरदार पटेलच्या आधी बॉर्न झालेले आहे. आणि बघा, बायचा यूज, इट इज अ यूज टू एक्सप्रेस नियरेस्ट इट प्लेस. बाय कधी यूज केलं जातं, देअर इज अ टेम्पल बाय द रिव्हर. काय म्हटलंय, टेम्पल, तिथे टेम्पल आहे आणि टेम्पल जवळ काय आहे, रिव्हर आहे. ओके, रिव्हर जवळ एक टेम्पल आहे हे म्हटलं इथे. इट इज अ यूज टू एक्सप्रेस दॅट मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ कम्युनिकेशन. आय एम गोइंग टू मुंबई बाय एअर अँड ट्रेन. आपण एखाद्या गोष्टीने, बाय म्हणजे ने, याने चाकूने कापले, चाकूने ॲपल कापले किंवा याच्याने गेलो त्याच्याने गेलो, अशा गोष्टी आपण जेव्हा यूज करतो तेव्हा आपल्याला बाय यूज करायचं आहे. ओके, विथ बघा, सोबत, विथ म्हणजे काय, सोबत. इट इज अ यूज टू एक्सप्रेस टुगेदरनेस. ओके, हे काय, विथ काय एक्सप्रेस करतात, टुगेदरनेस. बघा, ही केम विथ हिज पेन्स, काय, पॅरेंट्स. ओके, इथे काय म्हटलंय की तो कुणासोबत आलाय, त्यांच्या पॅरेंट्स सोबत. जेव्हा एखादं टुगेदरनेस, दोघांसोबत सोबत असतं, एखादी वस्तू त्याच्यासोबत असतं तेव्हा आपल्याला विथ यूज करायचा. ओके, बघा, टुवर्ड्स, टुवर्ड्स इज अ यूज टू एक्सप्रेस इन द डायरेक्शन ऑफ द समथिंग ऑर समबडी. डायरेक्शन सांगितलं जाते कुणा वस्तू विषयी किंवा कुठल्या व्यक्तीविषयी. बघा, दे आर गोइंग टुवर्ड्स द हिम. ओके, विदाउट बघा, इट इज द यूज टू एक्सप्रेस इन्स्पायर्ड ऑफ समथिंग और समबडी. विदाउट इट इज यूज टू एक्सप्रेस आय. बघा, इथे विदाउट, मला विदाउट एनी काय म्हणू आपण, विदाउट एनी सपोर्टने मी खूप सामोर गेलोय असं म्हणतो. कुठल्याही, कुणाशिवाय, आपण विदाउट म्हणे कुठल्याही शिवाय म्हणूया. ठीक आहे. आय फाउंड द प्लेस विदाउट डिफिकल्टीज इन्स्पायर्ड. म्हणजे इथे म्हटलंय की कुठल्याही एखाद्या गोष्टीशिवाय आपण खूप सामोर गेलोय, कुठल्या प्रेयरशिवाय मला खूप कुठलेही काही न मागता मला खूप काही मिळालं. विदाउट एनी प्रेयर वी गेट अप ऑल थिंग. मला खूप काही मिळालं कुठले शिवाय, एखाद्या शिवाय म्हणून, त्याच्याशिवाय, याच्याशिवाय, तेव्हा आपल्याला विदाउट यूज करायचं आहे. टिल अंटिल बघा, इट इज अ यूज टू द सेन्स ऑफ टू द टाईम. टाईम जेव्हा आपल्याला इंडिकेट करायचं असतं तेव्हा टिल किंवा अंटिल यूज केलं जातं. जसं जस्ट लाईक एक्झाम्पल बघा, वी शॅल वेट हिअर टिल अंटिल 8. अंटिल, मी इथे तेव्हापासून वाट पाहत आहे, अशा पद्धतीने होतं. ठीक आहे. इनसाइड, इट इज द यूज टू एक्सप्रेस इनर ऑफ समथिंग. विथिन म्हणजे
आतली जेव्हा इंडिकेट करतो गोष्ट, जसं यू कॅन नॉट पार्क द कार इनसाइड द कंपाऊंड, म्हणजे तुम्ही कार पार्कच्या कंपाऊंडमध्ये तुम्ही कार पार्क करू शकत नाही. ओके, जे पार्क असते त्याच्या कंपाऊंडमध्ये तुम्ही कार पार्किंग करू शकत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अंडरमध्ये किंवा आपल्या म्हणूया आपण, जसं गेटच्या आतमध्ये तुम्ही कार पार्क करू शकत नाही, हॉटेलच्या गेटच्या अंदर पार्क. जेव्हा इनसाईड गोष्ट येते एखाद्या थिंगची, जसं हॉटेल, बँक्स, कुठलीही गोष्ट असो, त्याच्या आतमध्ये जेव्हा ज्या अंडरमध्ये त्याच्या कुठली गोष्ट आपल्याला इनसाईड दाखवायची असते, तेव्हा इनसाईड यूज करायचं असते. ओके, आउटसाईड बघा, इनसाइड हे आउटसाइड अपोजिट आहे. ओके, इट इज यूज टू एक्सप्रेस आउट ऑफ पार्ट समथिंग within somebody to place of the outside of the something. My honest is the city outside of in college. my hotel आहे. ओके, my hotel is cities outside in college. म्हणजे आउटसाईड म्हणजे कॉलेजच्या आउटसाईडला काय माझं हॉस्टेल आहे. हॉस्टेल आहे हे सांगितलं आहे, हॉटेल्स नाही आहे, हॉस्टेल आहे. ओके, हे प्रेपोजिशन मी पिक सेंड करते, ते तुम्ही लिहून घ्या. ओके.